सक्सेशन सर्टिफिकेट किंवा लीगल एअर सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक तरी नाव तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल. या दोन्हीला मराठीमध्ये जरी वारसा हक्क प्रमाणपत्र असं एकच नाव असलं तर या दोन्हीचा अर्थ आणि वापर दोन्ही वेगळं वेगळं आहे. ते कसं ते आपण बघूया. आधी बघूया सक्सेशन सर्टिफिकेट. एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यूपत्र न करता मरण पावते तेव्हा तिची मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच बँक अकाउंट्स असतील, FDs असतील किंवा शेअर्स असतील वारसांच्या नावे करण्यासाठी त्या वारसांना सक्सेशन सर्टिफिकेटची गरज पडते, जे की सिव्हिल कोर्टाकडून इश्यू केलं जातं. जेव्हा ते वारस कोर्टामध्ये अर्ज करतात विथ व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स, कोर्ट त्यांना प्रॉपर व्हेरिफिकेशन नंतर सक्सेशन सर्टिफिकेट इश्यू करतं. या प्रोसेससाठी साधारणपणे 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो. आता बघूया लीगल एअर सर्टिफिकेट. लीगल एअर सर्टिफिकेट हे डिसीज्ड व्यक्तीची इमूवेबल प्रॉपर्टी क्लेम करण्यासाठी वारसांना दिलं जातं. हे इश्यू करण्यासाठी लोकल रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये अर्ज करावा लागतो विथ डॉक्युमेंट्स. व्हेरिफिकेशन नंतर साधारणपणे 1 महिन्याच्या आत लीगल एअर सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. दुसरी प्रोसेस आहे ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून सुद्धा लीगल एअर सर्टिफिकेट इश्यू करता येतं. लीगल एअर सर्टिफिकेटचा स्कोप थोडा वायडर आहे. म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट फक्त बँक अकाउंट्स, FDs किंवा शेअर्स असतील तर ते क्लेम करण्यासाठी उपयोगी येतात. पण लीगल एअर सर्टिफिकेटचा इमूवेबल प्रॉपर्टी बरोबरच जर डिसीज्ड व्यक्तीने इन्शुरन्स काढला असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा पेन्शन असेल तर ते क्लेम करण्यासाठी सुद्धा लीगल एअर सर्टिफिकेट उपयोगी येतं. याविषयी काही डाऊट असेल तर लेट मी नो इन द कमेंट बॉक्स. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका.